सो रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी, ब्लेडलेस लॅसिक, स्माईल ह्या प्रोसिजर्स एवढ्या महाग का असतात? नंबर एक तर मशीन्स. बट फक्त मशीनची कॉस्ट नसते. आता आपल्याला ब्लेडलेस लॅसिक करायचं असेल तर ब्लेडलेस म्हणजे फेम्टोसेकंड लेझर मशीनची कॉस्ट वेगळी असते आणि नंबर जाळण्याच्या लेझर, एक्झायमर लेझर ह्या मशीनची कॉस्ट वेगळी असते. पण ही कॉस्ट 2-3 कोटी, 5-6 कोटी म्हणजे एवढी मशीनची कॉस्ट आहे. नंबर 2 आहे की ती वन टाइम कॉस्ट नसते. ह्या मशीन्स पहिले 1-2 वर्ष झाल्यानंतर त्याचा आपल्याला ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट असतो. कॉम्प्रिहेन्सिव्ह मेंटेनन्ससाठी ऑलमोस्ट वर्षाला त्याचे 25-30 लाख रुपये डिपेंडिंग ऑन द ब्रँड एवढ्या वर्षाला त्याची मेंटेनन्स फी असते. नंबर 3 ह्याचा पर पॅकची कॉस्ट आपल्याला कंपनीला बेअर करावी लागते. म्हणजे जर मी फेम्टोसेकंड लेझर, स्माईल करते पर आय €200, €150, €250 डिपेंडिंग ऑन आपलं कुठलं मशीन आहे. पर आय आपल्याला नवीन लायसन्स किंवा पॅक कंपनीकडनं विकत घ्यायला लागतो आणि ह्याची पण जसं रुपीची व्हॅल्यू डिव्हॅल्यू होतो रुपी तशी आपल्याला हे अजून महागात पडतात. आणि ऑल दीज मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट्स, ऑल दीज कॉस्ट गेट हाईक्ड एव्हरी इयर. सो बारिंग की म्हणजे आपली जागा, त्याचा रेंट, त्याचं इलेक्ट्रिसिटी, त्याचं AC, बिकॉज ऑल दीज मशीन्स रिक्वायर स्ट्रिक्ट टेम्परेचर, ह्युमिडिटी कंट्रोल आणि जे कन्झ्युमेबल्स आहेत, स्किल आहे, हे सगळं सोडून आपल्याला पर आय कंपनीला किंवा मशीनची कॉस्ट बरीच हाय जाते. म्हणून ह्याच्यामध्ये मार्जिन खूप जास्त नसते आणि ह्याला मेंटेन करणं, प्रत्येक आय सर्जन हे मशीन विकत घेऊ नाही शकत बिकॉज आपल्याला प्रत्येक महिन्याला ॲटलिस्ट एक 40-50 पेशंट केले पाहिजे टू रिकवर द कॉस्ट ऑफ दीज मशीन्स. तुम्हाला ह्याच्याबद्दल काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा. धन्यवाद.